विभागीय रैल प्रबंधक कार्यालयाजवळ 3 इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून ते तिथं फिरत आहे असं माहिती मिळालं होतं. त्यानुसार DC क्राईम, AC क्राईम आणि PI क्राईम यांनी मार्गदर्शन करून एक चमू तयार करून त्यांना पाठवलं होतं. त्या ठिकाणी एक काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर 3 इसम संशयास्पद स्थितीने थांबलेला दिसून आला आणि त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करताना ते लोक मोहम्मद रफी लालसाब जातगर उर्फ मनगोळी वय 26 राहणार सिंदगी जिल्हा बिजापूर राज्य कर्नाटक, दूसरा राजा नुरजान साहब सौदागर वय 26 हे पण राहणार तालुका सिंदगी जिल्हा बिजापूर कर्नाटक राज्य, आणि तिसरी व्यक्ती प्रदीप सूर्यकांत काळगोर वय 35 राहणार लोणी काळबाग पुणे जिल्हा. अशा 3 मिळून आला. त्यांच्या पंचासमक्ष अंगझडती करून राजा सौदागर यांच्या कमरेच्या डाव्या बाजूतून एक बनावटी पिस्टल, देशी पिस्टल कट्टा म्हणतात, आणि 5 जिवंत काडतूस रिकवर केलेले आहेत. आणि जे प्रदीप काळगोर जे आहे त्यांच्याकडून एक देशी पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेले आहे. अशा कालच्या ह्या गोपनीय माहितीवर काम करून 2 पिस्टल आणि 8 जिवंत काडतूस या चमूंनी जप्त केलेला आहे. त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि त्यांच्याकडून एकूण हे 2 पिस्टल, 8 काडतूस आणि युनिकॉर्न मोटरसायकल अशा एकूण 2,16,000च्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. हे काम क्राईम DCP श्रीमती अश्विनी पाटील, ACP श्री राजन माने, PI श्री अरविंद माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे PI श्री दत्ता काळे आणि त्यांच्या टीमच्या हवालदार श्री संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिद्धाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड आणि प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, सतीश काटे, बाळू काळे यांनी केलेले आहेत. हे पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. हे जे